नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी नंतर जर तुम्हाला गव्हर्नमेंट कोट्यामधून शहराच्या ठिकाणी 11वीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 11वी ऍडमिशनची जी काही प्रोसेस आहे ती आता स्टार्ट झालेली आहे. 11वी ऍडमिशनचा पार्ट 1 हा ऑनलाईन भरायचा ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत. 11th ऍडमिशनचा पार्ट 1 कशा पद्धतीने भरायचा आहे A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि पार्ट 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 कसं भरायचा ते सुद्धा सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. 11thadmission.org.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. रिजन सिलेक्ट करायचं आहे. रिजन कुठे ऍडमिशन तुम्ही घेणार आहात, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती सिटी दिलेल्या आहेत. कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, त्यावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन या दोन ऑप्शन इथे तुम्हाला दिसतील. आपल्याला यावरती अकाउंट उघडायचं आहे तर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनावरतीच क्लिक करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे माहिती द्यायची आहे. काय काय माहिती द्यायची व्यवस्थित सांगतो, व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा इथे विचारलंय ऍप्लिकंट 10th स्कूल एरिया, 10वीची जी काही शाळा आहे तुमची ती शाळा कोणत्या एरियामध्ये आहे हे विचारलंय. आता एरिया पहिला आहे विदिन PMC असेल, PCMC असेल, महानगरपालिका म्हणजे सिटीचा एरिया असेल. तुमची जी काही शाळा सिटीमध्ये असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा. तुमची शाळा आउटसाइड PMC अँड PCMC म्हणजे सिटी सोडून बाहेर कुठे असेल, गावामध्ये वगैरे असेल तर दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन आहे आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरची जर तुमची 10वी शाळा असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे आहे. तर 3 पैकी तुम्हाला ऑप्शन समजले, एक ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ऍप्लिकंट स्टेटस, तुम्ही आता फ्रेशर आहात म्हणजे आता 10वीची एक्झाम दिलेली आहे, आता रिझल्ट लागलेला आहे तर तुम्ही इथे फ्रेशर मध्ये येणार आहात. जर तुम्ही रिपीटर आहात, जर तुम्ही पुन्हा बसलेला आहात परीक्षेला, एखादा पेपर नापास झाला असेल आणि तुम्ही पुन्हा परीक्षेला बसलेला आहात, असे काही रिपीटर असतील तर ते रिपीटर हा ऑप्शन सिलेक्ट करतील. आणि तिसरा ऑप्शन आहे प्रिव्हियसली पास, म्हणजेच मागच्या वर्षी पास झालेले आहेत 23ला, 22ला, 21ला, जे काही मागच्या इथून पुढे जे काही पास झाले असतील ते इथून मागे जे काही पास झाले ते प्रिव्हियसली पास मध्ये येणार आहेत, असे ऑप्शन दिलेले आहेत. आता इथं आत्ता एक्झाम दिलेली आहे, आता रिझल्ट लागणार आहे किंवा रिझल्ट लागला असेल तर ते फ्रेशर मध्ये येणार आहे. त्यानंतर खाली 10th जे काही बोर्ड और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन 10th स्टँडर्ड. आता कोणतं बोर्ड होतं तुम्हाला, तर 10वीला SSC बोर्ड होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं का, CBSEचं बोर्ड होतं का दुसरं कोणतं CICSEचं असेल, IBचं बोर्ड असेल, जे काही बोर्ड इथे दिलेले आहेत तुम्ही कोणत्या बोर्डचे स्टुडंट आहात ते सिलेक्ट करा. आता महाराष्ट्र स्टेट जर मी इथे SSC सिलेक्ट केलंय, तुम्ही CBSE असेल तर CBSE, जे काही बोर्ड असेल तर. आता SSC जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला सीट नंबर विचारला जाईल. आता सीट नंबर जो काही असेल तो इथे टाका. गेट SSC डेटावरती क्लिक करा आणि जे काही माहिती आहे SSC बोर्डातली ऑटोमॅटिकली तुमची येईल. जसे की तुम्ही एक्झाम कधी दिली, आता पहा, जसं तुम्ही गेट SSC डेटावरती क्लिक केलं की तुमचं नाव सुद्धा दाखवलं जाईल आणि आईचं नाव सुद्धा दाखवलंय. ही माहिती बरोबर असेल तर येस करेक्ट वरती क्लिक करायचं आहे. तुमची माहिती ऑटोमॅटिकली इथे फिल झाली आहे. SSC बोर्डामध्ये जर असाल तर ऑटोमॅटिकली माहिती येईल. बाकीच्या अदर बोर्ड्स असतील तर तुम्हाला माहिती मॅन्युअली फिल करावी लागेल. तर मंथ आलं, एक्झामिनेशन आली, इयर एक्झामिनेशन, नाव सुद्धा ऑटोमॅटिकली आलेलं आहे, बरोबर आहे का पहा. त्यानंतर आता ऍप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील. कॉन्टॅक्ट डिटेल्स जसं की तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, ईमेल ID इथे टाकायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन या जे काही क्वेश्चन्स आहेत 4 त्यापैकी एक कोणताही क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याचं जे काही आन्सर आहे ते तुमच्या पुरतच मर्यादित, तुम्हाला माहित असणं पाहिजे आणि ते आन्सर तुम्ही इथे टाका. समजा फेवरेट गेम मी टाकला क्रिकेट, तर क्रिकेट इथे तुम्हाला टाकायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या याने कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करा आणि त्याचा आन्सर पुढे लिहा. आता पासवर्ड डिटेल्समध्ये पासवर्ड तयार करायचा आहे तुमचा नाव @123. पुन्हा एकदा पासवर्ड टाका, नाव @123, अशा पद्धतीने. आणि कॅप्चा विचारला जाईल. राईट साईडला जे दिसतंय ते इथे टाका, रजिस्टर बटनावरती क्लिक करा. एकदम सोपी पद्धत आहे. रजिस्टर बटनावर जसं तुम्ही क्लिक करा तर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म नंबर आलाय, त्याला आपण लॉग इन ID सुद्धा म्हणतो. हा लॉग इन ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे. याचा एक फोटो काढून घ्या किंवा प्रिंट काढून ठेवा किंवा कॉपी करून ठेवा, काही करून ठेवा किंवा फोटो काढा. त्यानंतर प्रोसीड फॉर लॉग इन वरती क्लिक करायचं. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे लॉग इन ID आणि पासवर्ड विचारला जाईल.
आता जो काही आपल्याला भेटलेला आहे तो लॉग इन आयडी आहे, तो इथे टाकायचा आहे. आता कॉपी केलेला तो ते टाकायचा आणि जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि जो कॅप्चा आहे खाली दिसते तसं वरती टाका आणि लॉग इन बटनावरती क्लिक करा. जसं तुम्ही लॉग इन कराल तर तुम्ही पहा इथे आपलं लॉग इन झालेलं आहे. ऍप्लिकेशन फॉर्मचं जे काही स्टेटस आहे ते इनकम्प्लीट दाखवत आहे. तर आता आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. तर ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला पार्ट 1 जो आहे तो भरायचा आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये पार्ट 1 हा संपूर्ण फिल करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 जो आहे तो पाहणार आहोत. आता आपण एक एक स्टेप कंप्लीट करणार आहे. पहिली आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. इथे आपण जी काही रजिस्ट्रेशन भरताना माहिती भरली होती सगळी चेक करायची आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती खाली येऊन क्लिक करायचं आहे आणि इथे कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं आहे. आपली पहिली स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. फक्त इथे आपली माहितीच बरोबर आहे का चेक करून घ्यायची आहे. सेकंड स्टेप आहे पर्सनल डिटेल्स. इथे ओके करायचं आहे. ऍप्लिकेट पर्सन SSC मध्ये जर तुम्ही बोर्ड असेल तुमचं तर ऑटोमॅटिकली इथे सगळी माहिती येईल. तुम्हाला फक्त सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि बाकीच्या अदर बोर्डने फक्त माहिती जी आहे ते फिल करून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. पुढची स्टेप आलेली आहे तिसरी स्टेप, ज्यामध्ये ऍड्रेस डिटेल्स, ऍप्लिकंट ऍड्रेस, स्टुडंटचा ऍड्रेस इथे पूर्णपणे टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड विचारला जाईल, जो पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर स्टेप महाराष्ट्र, जिथे तुम्ही राहता तिथला ऍड्रेस पूर्ण येणार आहे. जिल्हा असेल, तालुका असेल किंवा गावाचं नाव किंवा सिटी जे असेल ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर इथे बरोबर आहे का चेक करायचा आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे येणार आहात, इथे सगळ्यात पहिल्यांदा ओके करायचे. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स द्यायचे, ज्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन कॅटेगरी, जसं की तुमची जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे. जसं की इथं आहे SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC सर्व कॅटेगरी दिलेल्या आहेत. मराठ्यांना जे काही आरक्षण भेटलेलं आहे ते SCBC कॅटेगरी सुद्धा इथे आहे. SCBC सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं असेल तर SCBC सिलेक्ट करा. कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे. त्यानंतर EWS मध्ये असाल, ओपन मध्ये असाल, सर्व कॅटेगरी दिलेली आहेत. जी काही कॅटेगरी आहे तुमची ती सिलेक्ट करा. आता जर त्यांनी कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट विचारलंय, कास्ट सर्टिफिकेट इथे येस करायचं आहे आपल्याला. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी येस केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट, तर कास्ट सर्टिफिकेट कोणी काढलं तर आपलं महाराष्ट्र स्टेट मधून काढलं तर महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ऍडमिशन, ऍडमिशन तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून घेणार आहात ते सुद्धा विचारलं जाईल. आणि कास्ट सर्टिफिकेटचा जो काही कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही काढलेला आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करा आणि ऍडमिशन कोणत्या कॅटेगरीमधून घेणार आहात. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर जी काही कॅटेगरी तुमची असेल ती सिलेक्ट करा. इथे पहा कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी सांगितलं आहे. जर तुम्ही ओपन मधून भरणार असाल तर तुम्ही ओपन मधून इथे कॅटेगरी सिलेक्ट करा, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. आता खाली अदर जी काही डिटेल्स आहेत ती भरायची आहे. जसं की डज ऍप्लिकंट बिलॉंग्स टू हँडिकॅप, जर दिव्यांग असाल, अपंग असाल तर येस करा. अपंग जर कशामध्ये असाल तर त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे ती कागदपत्र लागणार आहे, नसेल तर नो करा. डज ऍप्लिकेशन बिलॉंग्स टू अर्थक्वेक और प्रोजेक्ट अफेक्टेड एरियामध्ये जर येत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. येत असाल तर सर्टिफिकेट लागेल, येस केलं का सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर पॅरेंट्स हॅज बीन ट्रान्सफर्ड ऑनलाईन प्रोसेस एरिया, पॅरेंट्स तुमचे असतील त्यांनी जे काही ट्रान्सफर वगैरे घेतलं असेल प्रोसेस ऑनलाईन तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करू शकता. त्यानंतर ऍप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर्स असतील, फ्रीडम फायटर ग्रँड पॅरेंट्स तर येस करा, अन्यथा नो करा. त्यानंतर जर ऍप्लिकंट्स पॅरेंट्स बिलॉंग टू एक्स सर्व्हिसमॅन, माजी सैनिक वगैरे असेल तर येस करा. माजी सैनिक येस केलं तर तुम्हाला ते काही पुरावा आहे तो द्यावा लागणार आहे, नसेल तर नो करा. डज ऍप्लिकंट्स बिलॉंग्स टू स्पोर्ट्स कॅटेगरी, जर स्पोर्ट्समध्ये असत असाल तर येस करा, कोणत्या स्टेट लेवलला असाल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला ते सिलेक्ट करू शकता, नसेल तर नो करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ज्यामध्ये कोणी जे काही ऑर्फन आहेत म्हणजे अनाथ आहेत, जर अनाथ असाल स्टुडंट्स तुम्ही तर इथे स्टुडंट अनाथ असेल तर येस करा, अनाथांचं सर्टिफिकेट लागेल, नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. अनाथ जे असतील त्यांना इथे ऍडमिशन मिळतं. त्यानंतर पुढे पहा ऍडमिशन अंडर टेक्निकल रिझर्वेशन, जर प्री वोकेशनल काही कोर्स असतील, जे काही सब्जेक्ट आहेत तुम्हाला 10th एक्झामिनेशनला तर ते तुम्ही येस करू शकता, अन्यथा नो करा. त्यानंतर मायनॉरिटी कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही तर तुम्ही इथे कोटा येस करू शकता. जसं की तुम्ही बेंगाली आहे, गुजराती आहे, हिंदू, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मारवाडी, ओडिया किंवा अन्य काही जे काही असेल तुम्ही त्या मायनॉरिटी कोट्यामध्ये, जसं की बुद्धिस्ट असतात, ख्रिश्चन आहे, जैन, मुस्लिम, पारसी, सिख यांनी हा ऑप्शन येस करू शकता. नसेल तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत तर डायरेक्टली नो करायचं आहे. हे ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करून येस किंवा नो करा. त्यानंतर डू यू वॉन्ट टू टेक ऍडमिशन थ्रू ऑनलाईन इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तुमची 10वी
झालेली आहे त्याच ठिकाणी त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. पण जर तुमची 10वी एका कॉलेजला झाली आहे पण ऍडमिशन दुसऱ्या कॉलेजला घ्यायचंय तर डायरेक्टली इथे नो करायचं आहे आणि त्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. सोपं आहे, सर्व वाचून भरा. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढची स्टेप येते, ज्यामध्ये पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे काही सेंटर आहे, गायडन्स सेंटर म्हणतो आपण त्याला, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. गायडन्स सेंटरमध्ये तुम्हाला इथे जे काही लोकेशन आहे, सेकंडरी स्कूल असेल तर सेंटरचे झोन आहेत ते झोन विचारलं जाईल. तुमच्या जवळ जो काही झोन आहे, शेजारी असेल, तुमच्या एरिया वाईज तुम्ही सिलेक्ट करू शकता. जो जवळचा असेल तो जवळचा झोन तुम्ही इथे सिलेक्ट करा. समजा मी इथे सिलेक्ट केला, जवळचा झोन सिलेक्ट केल्यानंतर जे काही सेंटर आहेत ते तुम्हाला दाखवले जातील, जे कॉलेजचे सेंटर असतात. या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरीफाय आहेत ते करावे लागतात. तर इथे लक्षात ठेवा, जे काही कॉलेज आहे ते कॉलेज इथे सिलेक्ट करा जे तुमच्या जवळचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. ज्यांनी ओपन मधून फॉर्म भरलाय त्यांना हा ऑप्शन येणार नाही, त्यांना डायरेक्टली जे पेमेंट करण्याचा ऑप्शन येईल. आता ज्यांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे तर इथे पहा काय काय अपलोड करायचे डॉक्युमेंट्स. त्यांना ऑप्शन कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि अंडरटेकिंगचा जो फॉर्म आहे तो फॉर्म अपलोड करून भरायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर अंडरटेकिंग विचारलं जाईल स्टुडंटचं. आता अंडरटेकिंग कसं असतं ते दाखवतो. क्लिक हिअर वरती इथे क्लिक करा. हे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची PDF दिलेली आहे. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत आणि जे नाहीत त्याचे अंडरटेकिंग, त्याचे नाव वगैरे टाकायचं, तुमची कास्ट कुठली आहे, अर्जाचा ऍप्लिकेशन ID टाकायचा आहे, त्यानंतर कुठल्या भागामध्ये तुम्ही कितवीत प्रवेश घेतलेला आहे कोणती द्यायचे. आणि जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स आहे तर बरोबरची खून करा म्हणजे आहे, एक्स चुकीची खून केली तर नाही आणि NA लिहायचं जर तुम्हाला लागू नसेल. जर ते कागदपत्र तुमच्याकडे तुम्हाला लागतच नाही तर NA. अशा पद्धतीने तुम्ही खुना करायची आहे. तिथे जातीचा दाखला आहे का, गुणपत्र काय. आता शाळा सोडल्याचा दाखला जर भेटला नसेल तर तुम्ही काय टाकू शकता, एक्स करायचं. एक्स केलं तर तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस देणार याचा अर्थ होतो. एक्स केलं तर ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही सादर करणार. बरोबर केलं तर तुमच्याकडे आत्ता आहे, ऍडमिशन फॉर्म भरताना तुम्ही अपलोड केलं याचा अर्थ बरोबर करायचा आहे. अशा पद्धतीने यावरती सही वगैरे करून तुम्ही अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर पुढची स्टेप येते ज्यामध्ये तुम्हाला जे काही ऍडमिशन फी आहे फॉर्म भरायची तर ती इथे पेड करायची आहे. तर तुम्ही ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पे ऍडमिशन फी वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करा. आता आपल्याला डॉक्युमेंट्स ज्यांचे होते त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर फीज पेडचा ऑप्शन येईल. ज्यांचे ओपन मधून ज्यांनी फॉर्म भरला त्यांना इथे पेमेंट करण्याचा डायरेक्टली ऑप्शन येईल. त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही. तर इथे पहा, आता मी UPI ने पेमेंट करतो, UPI ID टाकलाय, कंटिन्यू करतो. जे काही पेमेंट आहे ते इथे आता माझं होत आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, ज्यांनी ओपन मधून फॉर्म भरलाय त्यांना डायरेक्टली इथे पेमेंटचा ऑप्शन येईल. त्यांना कोणतेही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची गरज नाही. तर इथे पहा आपलं पेमेंट झालेलं आहे. पण जर अदर कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे सेंटर तुम्ही सिलेक्ट केलं होतं तिथे जाऊन तुम्हाला सेंटर व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. आता पहा, इथे आपण ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरला, पेमेंट झालेलं आहे. आपल्याला खाली यायचं आहे, सगळी माहिती बरोबर आहे का नाही चेक करायची आहे. A to Z माहिती जर बरोबर असेल तर जो फॉर्म आहे आपल्याला पार्ट 1 हा लॉक करायचा आहे. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करून हा फॉर्म लॉक करायचा. जेव्हा तुम्ही लॉक कराल तेव्हाच तुम्हाला जो काही पार्ट 2 चा ऑप्शन आहे तो भरायला येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर इथे जे काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा चेक करा काही चुकलं आहे का आणि त्यानंतरच जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक करा. आता आपल्याला लॉक कसं करायचं ते सांगतो. इथे टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपला जो फॉर्म आहे तो इथे लॉक होणार आहे. तो लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. सगळी माहिती बरोबर आहे असं समजतो मी तुमची. आता आपल्याला लॉक करायचं आहे. सगळी माहिती भरलेली आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, फॉर्म व्हेरीफाय झालाय. लॉक ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचं आहे. तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे. प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आणि जी काही आपल्या ऍप्लिकेशन फॉर्मची जी काही प्रिंट आहे ती काढून घ्यायची. आपलं काम झालेलं आहे, आपला पूर्णपणे फॉर्म सबमिट झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जे FC सेंटर आहेत, फॅसिलिटेशन सेंटर, गायडन्स सेंटर, त्यांचे सेंटरला जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक करायचा आहे. जर काही चुकलं असेल वाटतंय तर तुम्ही पुन्हा हा ऍप्लिकेशन फॉर्म अनलॉक सुद्धा करू शकता आणि पुन्हा काही माहिती एडिट करायची असेल तर एडिट सुद्धा करू शकता.
आता एक शेवटची महत्वाची माहिती सांगतो. लेफ्ट साइडला डॅशबोर्ड वरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्ड वरती जसं तुम्ही क्लिक करा तर ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा त्याचं करंट स्टेटस दिसेल. जर तुम्हाला ऑटो व्हेरीफाईड दाखवत असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही. तुमचं सगळं काम झालेलं आहे. तुम्ही पार्ट 2 म्हणजेच जे काही पार्ट 2 आहे तो व्हिडिओ येणार आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता. पण ज्यांना अनव्हेरीफाईड दाखवत असेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही व्हेरीफाय करून घेताल सेंटरला जाऊन, त्यानंतर तुमचं इथे व्हेरीफाईड दाखवेल आणि त्यानंतर तुम्ही जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो लॉक करून ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, व्हेरीफाईड करून घ्यायचंय. व्हेरीफाईड नसेल तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या सेंटरला जाऊन आणि एकदा व्हेरीफाईड झाला की तुमचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही लॉक कराल तेव्हाच तुम्ही पार्ट 2 जो आहे तो पाहणार आहात आणि भरू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात पार्ट 2. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.